क्रिकेट भारतात फक्त एक खेळ नाही आहे तर करोडो लोकांच्या भावनांशी जोडलेली गोष्ट आहे. या खेळासाठी महत्त्वाची असलेली बॅट भारतात तयार होते ती मोस्टली काश्मीरमध्ये, पण आज याच उद्योगावर गंभीर संकट उभं राहिलं आहे. या संकटाचं कारण ठरलं एक झाड, ज्यामुळे जवळजवळ 700 कोटींच्या बिझनेसचं नुकसान होतं आहे. पण यामागचं मुख्य कारण हे माणसांनी केलेली चूक हेच आहे. काय आहे ती चूक, कोणतं आहे ते झाड आणि 700 कोटींचं नुकसान का होऊ शकतं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 2026 पर्यंत काश्मीरमधल्या बॅट उद्योगाचं अंदाजे मूल्य जवळजवळ 700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. श्रीनगर जम्मू हायवेजवळ आणि अनंतनाग पुलवामा परिसरात शेकडो प्रोडक्शन युनिट्स काम करतायत. गेल्या 10 वर्षात या बिझनेसने मोठी झेप घेतली. एकेकाळी इथे वर्षाला जवळजवळ 2.5 लाख बॅट्स तयार होत होत्या. बिझनेस वाढत गेला तसं 2023 पर्यंत प्रोडक्शन 30 लाखांपर्यंत गेल्याचं इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह सांगतात. पण तरीही वाढत्या क्रिकेटच्या संस्कृतीमुळे ग्लोबल डिमांडच्या फक्त 10 ते 15% सप्लायच काश्मीर करू शकतो. या बॅट उद्योगाचा पाया आहे विशिष्ट विलो प्रजातीचं लाकूड. सिलिक्स अल्बा वार केरुला, ज्याला काश्मीरी विलो म्हणून ओळखलं जातं, हे ते लाकूड. हीच प्रजाती इंग्लंडमध्ये इंग्लिश विलो म्हणून ओळखली जाते. इंग्लंडमधून हे झाड भारतात आलं. 1920च्या दशकात ब्रिटिशांनी या झाडाची लागवड काश्मीरमध्ये सुरू केली. काश्मीरचं थंड हवामान, ओलसर माती आणि नदीकिनारचे प्रदेश या झाडासाठी पोषक ठरले, ज्यामुळे इथे ही वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली. बॅट तयार करण्यासाठी या झाडाच्या खोडापासून क्लिफ्ट कापले जातात. त्यावर नॅचरल ड्राईंग, मशीनिंग आणि हँड शेपिंग अशा काही टप्प्यांमध्ये प्रोसेस केली जाते. एक हाय क्वालिटी बॅट तयार होण्यासाठी कितीतरी आठवडे लागतात आणि स्किलफुल कारागिरांची गरज असते, तरच बॅटचा दर्जा जो आहे तो मेंटेन राहतो. पण या सगळ्या प्रोसेसचं रूट म्हणजे योग्य वयोमान गाठलेलं विलो झाड. या झाडाला पूर्ण वाढीसाठी 15 ते 20 वर्षे लागतात. सध्या वापरली जाणारी बहुतांश झाडं 90च्या दशकात लावलेली होती. त्यानंतर नियोजनबद्ध अशी मोठ्या प्रमाणावर लागवड झालीच नाही. वाढत्या मागणीच्या तुलनेत दरवर्षी किमान 70,000 नवीन झाडांची आवश्यकता असते. पण आता सध्या कच्च्या मालाचा पुरवठा 50 ते 70% कमी पडतोय, असं उद्योग संघटनांचं म्हणणं आहे. याचा परिणाम खूप गंभीर होतोय. कितीतरी कारखाने अर्ध्या क्षमतेने चालू आहेत, काही युनिट्स पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. पण प्रश्न हा आहे की हा शॉर्टेज झाला कसा? तर या शॉर्टेजची कारणं बरीच आहेत. 90च्या दशकात क्रिकेटचं मार्केट एवढ्या फास्ट वाढेल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे लॉंग टर्मसाठी वृक्ष लागवडीचं प्रॉपर असं धोरण आखलं गेलंच नाही. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितात बदल झाला. पॉप्युलर सारखी झाडं 5 ते 8 वर्षात उत्पन्न देतात, तर विलोसाठी 15-20 वर्ष वाट बघावी लागते. त्यामुळे शेतकरी लवकर रिटर्न्स देणाऱ्या पिकांकडे वळले. याशिवाय हवामान बदलाचा सुद्धा मोठा परिणाम जाणवतोय. काश्मीरमध्ये तापमानात वाढ, पाण्याच्या रिसोर्सेसमध्ये घट आणि अवकाळी पावसामुळे विलोच्या वाढीवर परिणाम होत असल्याचं काही एन्व्हायरमेंटल स्टडीज सांगतात. काही ठिकाणी बेकायदेशीर लाकूड तोड आणि कच्च्या मालाच्या इल्लिगल ट्रान्सपोर्टेशनमुळे लोकल अवेलेबिलिटी अजूनच कमी झाली आहे. सरकारने या परिस्थितीवर काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. एक पेड माँ के नाम या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची घोषणा करण्यात आली आहे आणि या उद्योगातले रिप्रेझेंटेटिव्ह विलो प्रजातीचा यात जास्तीत जास्त समावेश व्हावा म्हणून प्रयत्न सुद्धा करतायत. काश्मीरच्या विलो बॅटला GI टॅग मिळावा अशी मागणी सुद्धा पुढे आली आहे, ज्यामुळे ब्रँड व्हॅल्यू वाढून ग्लोबल मार्केटमध्ये वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. लॉंग टर्म दृष्टिकोनातून पाहता शेतकऱ्यांना प्रोत्साहन, सबसिडी, रोपवाटिकेचा विकास, हवामानाला अनुकूल असतील अशा सुधारित विलो जातींचा शोध आणि प्रॉपर प्लॅन्ड अशी लागवड, अशा उपायांशिवाय हा बिझनेस टिकू शकणार नाही. काश्मीरी बॅटची इंडस्ट्री ही फक्त आर्थिक व्यवहार नाही आहे, ती पिढ्यानपिढ्या चालत आलेलं कौशल्य, स्थानिक ओळख आणि हजारो कुटुंबांची रोजीरोटी आहे. जर आज योग्य निर्णय घेतले नाहीत तर पुढच्या 5, 10, 15 वर्षात कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे हा 700 कोटींचा उद्योग गंभीर संकटात सापडू शकतो, कदाचित बंदही होऊ शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच आवश्यक ती पावलं उचलणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला या विषयावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती.